The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. कॉन्टुरा विजन याबद्दल आणि मग चष्म्यापासूनची मुक्तता, तर ह्या सगळ्याबद्दल तुमच्याशी आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण बोलणार आहोत. आपल्याला जी एक रात्रीच्या वेळेला आपल्याला जो ग्लेअर असतो तो ग्लेअर पण कमी केला जातो आणि तो ग्लेअर जातो, आपल्याला एक क्लिअर विजन मिळतं. ऑपरेशन नंतर कॉन्ट्रा केल्यानंतर कसं दिसू शकतं, जेव्हा लिमिटेशन्स असतात तेव्हा आम्ही म्हणतो की तुम्हाला जसे चष्म्यान दिसतं तसं बिना चष्म्यान तुम्ही बघू शकता. पण पेशंट आम्हाला सांगतात की डॉक्टर नाही, ह्या सर्जरी नंतर मला चष्म्यापेक्षा खूप चांगलं दिसतंय. ईगल्स आय विजन, म्हणजे आपण म्हणतो की जगातलं जी शार्पेस्ट आणि सगळ्यात चांगली जी विजन आहे ती कोणाची आहे? ईगलची आहे. तर कॉन्ट्रा विजन मुळे आपण त्या शार्पनेसला आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला जी 3D मॅपिंग करतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला जो तुमचा सिलेंड्रिकल नंबर आहे तो इफेक्टिव्हली आपण मॅनेज करू शकतो. आणि ही सर्जरी आम्ही केली, त्यांना आम्ही लेझर ट्रीटमेंट्स केल्या आणि त्या लेझर ट्रीटमेंट ह्या सक्सेसफुल झाल्या. आता ह्या लेझर ट्रीटमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य बदललं. त्याच्यामध्ये आता हा जो एक सोशल जो आस्पेक्ट आहे, Hello friends, the Voice Vista Media House by Pooja Prasoon present a podcast series as डोळ्यांवर बोलू काही. आजच्या कॅन्डिड पॉडकास्टचा विषय आहे प्रगत कॉन्टुरा विजन. आणि मित्रमैत्रिणींनो, अनेकांच्या हा खरं तर जीवाभावाचा विषय. आणि चष्मा म्हटलं की आपल्या सगळ्यांना सौंदर्य दृष्टीमध्ये भर घालणारा किंवा अडसड सरणारा असा काहीतरी विषय आपला होऊन जातो. पण आजच्या या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. अर्थातच हा सगळा प्रतिसाद जो आहे तो तुमच्याकडनं भरभरून आलेला आहे आणि तुमच्याकडनं आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या प्रगत कॉन्टुरा विजन या एपिसोडच्या माध्यमातून आम्ही सगळेजण तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहोत. आणि चष्मा म्हटलं की आपल्याला जी अडचण वाटते ती अडचण दूर केलेली आहे, ती अर्थातच रामोळे आय हॉस्पिटल यांनी. आणि डोळे म्हटलं की रामोळे हे समीकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे पुन्हा एकदा डॉक्टर अभिजित रामोळे आय हॉस्पिटलचे संचालक. गेल्या 20 वर्षांपासून ते अविरतपणे नेत्रचिकित्सा या क्षेत्रात सेवा देत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील डोळ्यांच्या सर्व सुविधा असलेलं एकमेव आरोग्य दालन म्हणजेच रामोळे आय हॉस्पिटल त्यांनी सुरू केलंय. आणि म्हणूनच डोळे म्हटलं की रामोळे असा दृढ विश्वास आपल्या सगळ्यांचाच निर्माण झालेला आहे. रामोळे आय हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फोको, मोनोफोकल, ट्रायफोकल, रेटिनोपॅथी उपचार आणि शस्त्रक्रिया, तसंच लॅसिक लेझर शस्त्रक्रिया म्हणजेच चष्म्यापासूनची मुक्तता, बुबुळाचे विकार, आय बँक आणि आय ट्रान्सप्लांट, तिरळेपणाची शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार आणि शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी आणि त्यापासून लहान मुलांचे नेत्रविकार इथपर्यंतच्या सर्व विशेष सेवा या रामोळे आय हॉस्पिटलमध्ये आपल्या सगळ्यांनाच दिल्या जातात. यासोबतच सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा आणि शासकीय कर्मचारी योजना, महत्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ही जीवनदायी योजना इत्यादी योजनांची संलग्नता रामोळे आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तसंच रामोळे हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्प, चेकअप कॅम्प, ऑपरेशन कॅम्प इत्यादी उपक्रम सुद्धा राबवले जातात, ज्या माध्यमातून यातील काही सेवा सुविधा थेट आपल्या दारापर्यंत आपल्याला उपलब्ध करून देता येतात. जर आपणही डोळेदुखी, डोळ्यांचे आजार आणि चष्मा लावण्याच्या या कटकटीने त्रासले असाल तर निश्चितच आपल्याला रामोळे आय हॉस्पिटल हा एकमेव पर्याय आहे असं मी म्हणेल, की जिथे आपल्याला कस्टमाइज लेन्सही तयार करून मिळतात. तर डॉक्टर रामोळे आय हॉस्पिटल हे अनुभवाने आणि प्रगतशील अशा तंत्रज्ञानाने संपन्न असं आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या मागच्या एपिसोडमध्ये लॅसिक प्रक्रिया याबद्दल ऐकलं आणि आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर अभिजित रामोळे यांच्याकडून कॉन्टुरा विजन या लॅसिक ट्रीटमेंट बद्दल.
श्रोते हो, रसिक हो, सगळ्या तुमचा जो प्रतिसाद आहे, ह्या प्रतिसाद आणि तुमच्याकडनं आलेली जी प्रश्न आहे, या प्रश्नांवरच आजचा हा महत्त्वाचा एपिसोड जो आहे, तो तुमच्यापर्यंत खास पोहोचणार आहे आणि त्यासाठी आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधायला आलेले आहेत डॉक्टर अभिजित रामोळे सर. तर खूप नमस्कार मॅडम. खूप स्वागत तुमचं आजच्या या एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमधला आपला सगळा प्रतिसाद बघता अनेकांनी आपल्याला प्रश्न केले की कॉन्टुरा व्हिजन याबद्दल आणि मग चष्म्यापासूनची मुक्तता. तर ह्या सगळ्याबद्दल तुमच्याशी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत. तर चष्म्यापासून मुक्ती ह्याबद्दल तुम्ही आधी सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल? मागच्या एपिसोड मध्ये आपण लॅसिक बद्दल बोललो. हं, पण लॅसिक मध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याला आपण कॉन्ट्रा लेझर विजन करेक्शन म्हणतो. तर आपण याच्याबद्दल आज बोलू. आता जेव्हा लॅसिक सर्जरी ही सुरू झाली, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की चष्म्यापासून मुक्ती ही सर्जरी जेव्हा आपण सुरू झाली, अगदी सुरुवातीला आरके म्हणून एक सर्जरी आली आणि आरके सर्जरी ही अगदी बेसिक फॉर्म होतं की ज्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात चष्म्याचा जो नंबर आहे तो घालवू शकत होतो. त्याच्यानंतर लेझर सर्जरी झाल्या. लेझर सर्जरीज मध्ये ज्या बेसिक स्टँडर्ड सर्जरीज होत्या, त्या सर्जरीज करताना आपण फक्त चष्म्याचा नंबरचा विचार केला जायचा हं. आणि तो चष्म्याचा नंबरचा विचार केल्या गेल्याने फक्त आपल्याला एक रिझनेबल आपल्याला त्याच्यातून आउटकम यायचा. पण जसं आपण पुढे आलो, आपलं मॉडर्न एरा आला आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन संशोधन आले. त्या संशोधनातून आपण आपल्याला पुढे ज्या नवीन टेक्निक डेव्हलप झालं त्याला आपण कॉन्ट्रा टेक्निक म्हणतो. जर आपण असं म्हटलं की आपल्याला चष्म्यापेक्षा चांगलं दिसू शकतं का, हं, हं. तर आपल्याला कॉन्ट्राव्हिजन टेक्निक जे आहे ते कॉन्ट्राव्हिजन टेक्निक आपण वापरून लेझर सर्जरी केली तर आपल्याला चष्म्यापेक्षाही चांगली विजन ही मिळू शकते. क्या बात आहे! म्हणजे थोडक्यात कॉन्टुरा व्हिजनच्या माध्यमातून आपल्याला चष्म्यापासून मुक्तता आहे ती मिळू शकते. पण मग सर कॉन्टुरा व्हिजन हे प्रगतशील लॅसिक जी ट्रीटमेंट आहे, याबद्दल तुमच्याकडनं जास्त सविस्तर आणि जास्त छान तुम्ही सांगू शकाल आणि आमच्या ज्ञानात त्यामुळे भर पडणार आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा. टेक्निकली जर म्हटलं तर आपण एक्झॅक्टली काय करतो, तर आपण कॉन्ट्रा सर्जरीमध्ये डोळ्याच्या ज्या काही इरेग्युलरिटीज आहेत त्या इरेग्युलरिटीज आपण काढतो. इरेग्युलरिटीज काढल्यामुळे आपल्याला एक शार्प आणि क्लिअर विजन मिळत आहे. बाकीच्या ज्या लेझर सर्जरीज होतात त्याच्यामध्ये फक्त चष्म्याचा नंबर आपण बघतो. पण इथे तसं नाहीये. इथे आपल्याला टोपोलायझर आणि ऑक्युलायझर असे दोन मशीन्स आहेत. त्या मशीन्सवर आपण डोळ्याचं 3D मॅपिंग करतो. हं. स्पेशली आपल्या कॉर्नियाचं. आणि ते 3D मॅपिंग केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या इरेग्युलरिटीज आहेत त्या कॉर्नियाच्या सरफेसवरच्या त्या आपल्याला इरेग्युलरिटीज त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. आणि मग आपलं लेझर जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करतं त्याच्यामध्ये लेझर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कॉर्नियाच्या इरेग्युलरिटीज आहेत त्या इरेग्युलरिटीज क्लिअर करतं. कॉर्नियाला नवीन रिशेपिंग करतं आणि त्याच्यानंतर जो चष्म्याचा जो नंबर आहे तो आपण एक मॅन्युअली काढला आहे आणि प्लस जो मशीनने असेस केलेला आहे अशा प्रकारची ती ट्रीटमेंट डिझाईन होऊन त्याप्रमाणे हे लेझर केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक खूप छान असं क्रिस्टल क्लिअर व्हिजन जे आहे ते आपल्याला मिळत आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला जी एक रात्रीच्या वेळेला आपल्याला जो ग्लेअर असतो तो येस. ग्लेअर पण कमी केला जातो आणि तो ग्लेअर जातो आपल्याला एक क्रिस्टल क्लिअर व्हिजन मिळत आहे. जेव्हा आम्हाला प्रश्न विचारतात हं, हं. की मला ऑपरेशन नंतर कॉन्ट्रा केल्यानंतर कसं दिसू शकेल, जेव्हा लिमिटेशन्स असतात तेव्हा आम्ही म्हणतो की तुम्हाला जसे चष्म्याने दिसतं तसं बिना चष्म्याने तुम्ही बघू शकता. हं. पण पेशंट आम्हाला सांगतात की डॉक्टर नाही, ह्या सर्जरी नंतर मला चष्म्यापेक्षा खूप चांगलं दिसतंय. क्या बात है! त्यांची विजन जी आहे जेव्हा आम्ही हां. मोजतो की 6x6 हे आमचं एक स्टँडर्ड आहे हं. विजन हं, मोजण्याचं. हं, हं, हं. पण आम्ही जेव्हा पेशंट बघतो तेव्हा आम्हाला 6x5 एक लाईन 2 लाईन पेशंट हा एक्स्ट्रा वाचतो. ओके. म्हणजे तो पेशंटला होणारा जो बेनिफिट आहे तो हं, हं. इनॉर्मस. त्यांची क्रिस्टल क्लिअर विजन पेशंट सांगतो की नाही मी असं कधी याच्या आधी बघितलंच नव्हतं. क्या बात है! म्हणजे लेव्हल अप जी होते, ती या येस. कॉन्टुरा व्हिजनच्या माध्यमातून होते असं म्हणायला हरकत नाही. तर मला त्याच्याबद्दलच तुम्हाला विचारायचं होतं, की आपण जेव्हा हे कॉन्टुरा व्हिजन प्रीमियम लाईफ सर्जरी जी आहे, ती करत असतो, तर त्या व्हिजनचे अनेक फायदे जे आहेत, जसं तुम्ही आता सांगितलं, की अनेक पेशंटला हे जास्त छान दिसायला लागतं किंवा रात्रीच्या वेळेस एखाद्या काय होतं, की जेव्हा आपण व्हेरिकल ड्राईव्ह करत असतो, तेव्हा समोरचा लाईट वगैरे येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दृष्टी जी आहे थोडी आपली उघडझाप वगैरे होते.
तर मग कॉन्ट्रोरा व्हिजन ह्या सर्जरीच्या माध्यमातून हे जे तोटे आहेत हे दूर होऊ शकतात? हो, अगदीच. 100%. आता जेव्हा आपण म्हणतो, की प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे. हं. प्रत्येकाचे डोळे हे वेगवेगळे आहेत. हं, हं, हं. पण आपण ही जी ट्रीटमेंट करतो ही कस्टमाइज ट्रीटमेंट आहे. अच्छा. प्रत्येक व्यक्ती सापेक्ष ही ट्रीटमेंट आहे. प्रत्येक व्यक्तीचा डोळा हा एक डोळा कन्सिडर करून आपण करणारी ही ट्रीटमेंट आहे. हं. हे ट्रीटमेंट करताना आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल डोळ्याचं जे आहे हे 3D मॅपिंग करतो. हे 3D मॅपिंग करण्याबरोबरच आमचा जो क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे आणि क्लिनिकली आम्ही जे पेशंट चेक करतो, तर आम्ही त्याचाही पुरेपूर उपयोग त्याच्यामध्ये करतो. जेव्हा आम्हाला ते एक लेझरचं जो सॉफ्टवेअर आहे, ती ट्रीटमेंट डिझाइन करून देतात. ती ट्रीटमेंट डिझाइन करून दिल्यानंतर आपल्या डोळ्याची जी प्युपिल साइज आहे, हं, हं. ती प्युपिल साइज प्रमाणे पेशंटला रात्री ग्लेअर येऊ नये म्हणून तिथे कसं ते आपला ऑप्टिकल झोन म्हणजे ती हं. ट्रीटमेंट करायचा जो झोन आहे, त्याचा हं. एरिया किती असावा, हं, हे हं, आम्ही हं. आमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे तिथे मॉडिफाय करतो. प्लस आपल्या कॉर्नियाचे जे ॲब्रेजन्स ज्याला म्हणतो आपण इर्रेग्युलरिटीज आहेत, इर्रेग्युलरिटीज निघून जातात. आणि तुम्हाला एक क्रिस्टल क्लिअर शार्प व्हिजन त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या डोळ्याप्रमाणे आपण ही व्हिजन आता हं. डिझाइन करतो आणि ती व्हिजन डिझाइन झाल्यामुळे आपल्याला हा मॅक्सिमम बेस्ट आउटपुट हा तिथे मिळतो. क्या बात आहे. खरंच मित्र-मैत्रिणींनो, मला असं वाटतं, की आपण कधी-कधी काय करतो, की आपण जेव्हा एखादी वस्तू घ्यायची असेल, समजा iPhone वगैरे घ्यायचा असेल, तर त्याच्याबद्दल थोडासा विचार करतो. पण आपल्या डोळ्यांच्या दृष्टिकोनातनं, आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, आरोग्यम धनसंपदा असं म्हणत असताना, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सचा फायदा आपण घेतो का? हा मुळात मेन महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण बघत असतो, त्यावेळेस ही ट्रीटमेंट आपल्याला कॉस्टली जाते आहे का? किंवा किती कमी याच्यात जाते? हा विचार आपण करतो. पण हाच विचार आपण मोबाईल घेताना किंवा इतर कुठल्या कस्टमाइज गोष्टी आहेत त्या घेताना करत नाही. तर मला असं वाटतंय, की सरांनी जे फायदे सांगितलेले आहेत कॉन्टुरा व्हिजनचे, तर ते आपल्याला निगडीत असतील तर त्याचा लाभ आपण निश्चितच घेतला पाहिजे आणि तो लाभ आपल्याला मिळणार आहे अर्थातच डोळे म्हटलं की रामुळे या रामुळे आय हॉस्पिटल आपले मध्ये. डोळे जे आहेत ना, ते खूप अमूल्य आहेत. येस. आता काही वस्तू ज्या आहेत, त्या आपल्याला दिसतात हो. आणि दिसल्यामुळे आपण त्या गोष्टी आहेत, ह्या जगासमोर प्रेझेंट करू शकतो. पण आपले डोळे जे आहेत, ते आपण असं प्रेझेंट नाही करू शकत. हं. पण आपण फील करू शकतो. बरोबर आहे. आपल्याला जी दृष्टी मिळाली, ही आपण फील करतो. त्याच्यातून आपण जग बघतो. हं. आपला कॉन्फिडन्स हं, हं, वाढतो. हं, हं. आपलं जगाकडे आपल्याला जे दिसतंय त्याची क्लॅरिटी वाढल्यामुळे आपला तो एक दृष्टिकोन बदलतो, की आपण एक्झॅक्टली काय बघतोय आणि नेमकं आपल्याला हे जे फायदे आहेत, हे आपल्याला फायदे ह्या काउंटर व्हिजन जी लेझर ट्रीटमेंट आहेत ह्याच्यातून येस. मिळतो. दृष्टी तर सगळ्यांनाच असते, पण व्हिजन मिळाल्यानंतर त्या दृष्टीचा फायदा अजून वेगळ्या पद्धतीने होतो आणि तो फायदा घ्यायचा असेल, तर त्यासाठी कॉन्टुरा व्हिजन ही ट्रीटमेंट अवश्य घ्या, ज्यांना गरज आहे त्यांना. आणि मिळण्याचं ठिकाण अर्थातच रामुळे आहे हॉस्पिटल. सर, मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे, की यंग जनरेशन किंवा एखादा तुमचा असा अनुभव ज्यांनी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे? हो, अगदी रिसेंट अनुभव आहे. हं, हं, मागच्याच हं, हं, आठवड्यात हं. आम्ही एक ट्रीटमेंट केली. अगदी यंग मुलगा होता आणि तो आमच्याकडे आला खूप शॉर्ट नोटीसवर, की त्याचा आर्मीमध्ये त्याच्या टेस्ट झालेल्या होत्या. पण त्या टेस्टमध्ये फक्त डोळ्याला चष्म्याचा नंबर आहे, म्हणून त्याला रिजेक्ट केलं गेलेलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, की ही जो व्हिजन तुमची करेक्ट झाली, हां. तर मग तुम्ही फिजिकलमध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता, तिथे पास होऊ शकता आणि तुमचं आर्मीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. बरं. आणि तो पेशंट आला. आर्मीचे क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट येस. आहेत आणि हो. त्यांचं खूप स्पेसिफाईड असते, की आम्हाला हे जे आहे हे हो. अशाच प्रकारे हे सर्जरी आणि हे जे व्हिजन करेक्शन आहे हे झालं पाहिजे. येस. कारण त्यांचं कसं आहे, की आर्मी म्हटलं की खूप स्ट्रेनियस हो. फिजिकल ट्रेनिंग आणि तो जॉब आहे हा खूप स्ट्रेनियस हं, ॲक्टिव्हिटीज आहेत. हं, हं, हं. त्याच्यासाठी मग आम्ही हे ॲडव्हान्स सरफेस ॲब्लेशन हं, विथ हं, हं. कॉन्ट्रा ट्रीटमेंट्स अशा प्रकारची ट्रीटमेंट डिझाइन केली. ती ट्रीटमेंट डिझाइन करून त्या पेशंटचं नंतर त्याचं आर्मीमध्ये जाऊन सिलेक्शन झालं तिथे एक्झाम देऊन आणि तो पेशंट आमच्याकडे आला आणि तो पेशंट आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही ती ॲडव्हान्स सरफेस ट्रीटमेंट ही शस्त्रक्रिया आम्ही त्याच्यासाठी डिझाइन केली. ती डिझाइन केल्यानंतर आता त्याची व्हिजन जी आहे ही पूर्णपणे करेक्ट झालेली आहे आणि तो अगदी कॉन्फिडेंटली आता आर्मीची फिजिकल टेस्ट देऊ शकतो. याच्या आधी आमच्याकडे असे खूप पेशंट झालेले आहेत, की ज्यांचं आर्मीमध्ये, रेल्वेजमध्ये, हं, हं, हं. पोलीस फोर्सेसमध्ये, मर्चंट नेव्हीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे.
तर असा हा खूप फायदा होतो पेशंटला आणि असे हा खूप अनुभव आमचे आहेत की ज्याच्यामधून अगदी म्हणजे की मुलींचे लग्न आहेत ते लग्न झालेले आहेत, सामाजिक सोशल लोकांचं जो कॉन्फिडन्स आहे, वागण्याचं जो बिहेव्हिअरल पॅटर्न्स आहेत ते चष्मा गेल्यामुळे बदललेले आहेत. असे खूप लोकांना त्याच्यामुळे बेनिफिट्स मिळतात. क्या म्हणजे बात आता है. आपण जे म्हणतो हा. की ईगल्स आय विजन, येस. म्हणजे आपण म्हणतो की जगातलं जी शार्पेस्ट आणि सगळ्यात चांगली जी विजन आहे ती कोणाची आहे? ईगलची ती आहे. ईगलची आहे. तर कॉन्ट्रा विजनमुळे आपण त्या शार्पनेसला आपण जाऊ शकतो. क्या बात है. किती छान सांगितलं सरांनी. आणि हा सगळा म्हणजे मला असं वाटतं सर, की एखाद्या माणसाचं जीवन बदलण्याच्या दृष्टीने कॉन्टुरा विजन हा अगदी फायदेशीर असू शकतो. कारण सरांनीच मित्रमैत्रिणींनो सरांनीच आपल्याला सांगितलं, की एका आर्मीच्या जवानाची जो स्टोरी आहे किंवा जो अनुभव त्यांनी सांगितला, त्या माध्यमातून त्याचं लाईफस्टाईल हे बदललं गेलं आणि त्याला त्याच्या एम पर्यंत पोहोचल्या गेलं. किंवा अनेक जी उदाहरणं जी सरांनी सांगितली त्या माध्यमातून अनेकांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. आणि हे आयुष्य बदलवण्याचं काम अर्थातच डॉक्टर अभिजित रामुळे यांच्या रामुळे आय हॉस्पिटलमध्ये कॉन्टुरा विजनच्या माध्यमातून केलं जात आहे. अभिमानाची गोष्ट आहे सर. आणि सर मग असं सगळं असताना मला एक वाटतंय की फक्त महाराष्ट्रापुरती हा अनुभव आता राहिलेला नाही आहे. तर महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण भारतभरातून आपल्याकडे अनेक कॉन्टुरा विजनसाठी अनेक ट्रीटमेंटसाठी हे लोक सगळेजण येत आहेत. आणि नाशिककरांसाठी ही खास अभिमानाची गौरवाची बाब आहे की रामुळे आय हॉस्पिटल हे आता कॉन्टुरा विजनसाठी सुद्धा ओळखल्या जात आहे. आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला अर्थातच डॉक्टर अभिजित रामुळे यांच्याकडे मिळणार आहे. कॉन्टुरा विजनसाठी जर निश्चितच आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डोळे म्हटलं की रामुळे आय हॉस्पिटलमध्ये आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकतो आहोत. सर मला आता जाता जाता अजून विचारायचं तुम्हाला एक असं आहे की ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सच्या माध्यमातून अनेक अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले, पण तुमचा असा एखादा जवळचा अनुभव की ज्या माध्यमातून तुम्ही त्याला टचवूड झालेले आहात? खूप असे अनुभव आहेत. हा. आणि याच्यामध्ये आमच्याकडे एक आता रिसेंटलीच आम्ही एक पेशंट केला होता. ती मुलगी होती आणि तिचं मुंबईमध्ये तिच्या काही ट्रीटमेंट सुरू होत्या आणि तिचं ट्रीटमेंट जी आहे ती रिजेक्ट झाली होती. कारण तिचा जो सिलेंड्रिकल नंबर आहे, सिलेंड्रिकल नंबर हा खूप जास्त होता आणि जे बेसिक ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल नंबर हा ट्रीट केला जातो. आणि त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला जे 3D मॅपिंग करतो आपण त्याच्यामुळे आपल्याला जो तुमचा सिलेंड्रिकल नंबर आहे तो इफेक्टिव्हली आपण मॅनेज करू शकतो. आणि ती सर्जरी आम्ही केली. त्यांना आम्ही लेझर ट्रीटमेंट्स केल्या आणि त्या लेझर ट्रीटमेंट ह्या सक्सेसफुल झाल्या. आता ह्या लेझर ट्रीटमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. त्याच्यामध्ये आता हा जो एक सोशल जो आस्पेक्ट आहे की मुलीला चष्मा आहे आणि त्या चष्म्यामुळे ती मागे राहते, तिचं लग्नाचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या निघून जातात. तर हा जो एक किस्सा होता की ज्याच्यामध्ये की तिच्या ट्रीटमेंट होत नव्हत्या आणि ती आमच्याकडे काही स्पेशलाइज ट्रीटमेंटसाठी आली आणि आम्ही तिच्या ट्रीटमेंट ह्या करू शकलो. आमच्यासाठी खूप समाधानाचा क्षण होता. क्या बात आहे. हा विचारण्यापाठीमागचा उद्देश एवढाच होता की आज नाशिकमध्ये डॉक्टर अभिजित रामुळे डोळे म्हटलं की रामुळे या आय हॉस्पिटलमध्ये मुंबई पुण्याहून खास रुग्ण जी आहेत ते भारतभरातून येस. आणि काही पेशंट आहेत ते गल्फ कंट्रीज मधून क्या बात है, क्या बात है. ट्रीट केले आहेत. येस येस. आणि ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आम्ही देतो की स्टेट ऑफ आर्ट जे मॉडर्न जे आहेत ते आज आमच्याकडे नाशिकमध्ये उपलब्ध आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. क्या बात है. येस. आणि नाशिककरांसाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहेतच. आणि त्यासोबतच तुम्हाला सुद्धा या कॉन्टुरा विजन बद्दल अडचणी असतील किंवा ती ट्रीटमेंट घ्यायची असेल तर अर्थातच डोळे म्हटलं की रामुळे या हॉस्पिटलमध्ये आपल्याला या सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा निश्चितच भेट द्या. आणि सर खूप छान वाटलं आज तुमच्याकडनं ही सगळी माहिती जाणून घेतली. तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा रसिकांना सुद्धा ही माहिती दिली. तेव्हा आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट। आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने।
गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।